महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे। रोज कुठे ना कुठे वादळी पावसाची हजेरी लागत आहे। विशेष म्हणजे गेल्या 10 दिवसांच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे। काही ठिकाणी वादळ देखील आलेलं आहे। वादळामुळे राजधानी मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मुंबईत वादळ आल्यानं होर्डिंग पडल्याची घटना घडली असून यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। काही लोक गंभीर जखमी झालेले आहेत। शिवाय नागरिकांचं आर्थिक नुकसान देखील झालंय। विशेष बाब म्हणजे गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस महाराष्ट्रात आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 19 मे 2024 पर्यंत वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे। मराठवाडा विभागात 19 मे पर्यंत वादळी पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आलाय। आज अर्थातच 17 मे 2024 ला राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रात यमुनेच्या किनारलगत समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळते। तसंच मध्य प्रदेश आणि परिसरावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असल्याचं पाहायला मिळतं। या साऱ्या घडामोडींमुळे सध्या राज्यात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे। हेच कारण आहे की गेल्या 10 दिवसांपासून अर्थातच 7 मे पासून राज्यात वादळी पाऊस सुरू आहे। भारतीय हवामान विभागानं आज राज्यातील सिंधुदुर्ग, अहमदनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। विशेष म्हणजे या 16 जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला। यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। वादळी पावसाची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची देखील विशेष काळजी घ्यावी आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावं असं आवाहन जाणकारांनी केलेलं आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।